जे स्वागत असणार आहे. गोलंदाज मार्कवरती या दरम्यान आपण पाहतोय जो असणार आहे तो अरविंद. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल जो गोलंदाज मार्कवरती आहे. पंचाकडे हलकं सापील या दरम्यान जे केले गेलं होतं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. परत एकदा चेंडू डॉट. अरविंदची गोलंदाजी या दरम्यान आपण पाहतोय अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळते. शुभम लोणकर, शुभम हॅलो, गोलंदाज तयार. ओके, अरविंद तयार. आणि इथे चेंडू हवेत असेल, झेल सुटला. इथे झेल सुटला गेलाय. शून्यावरती जीवदान या दरम्यान जे आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल काही होऊ शकला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. बॅक टू बॅक त्याच जागेवरती इथे 2 झेल सुटलेला आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना इथे जीवदान मिळतोय. धापल्याकरती धावा संख्या 3 धावा आहेत. एक आहे सनी राखपसरे आणि दुसरा आहे तो किशोर जी अर्थात किशोर गायकवाड. सनी आणि किशोर या दोघांवरती असणारी जबाबदारी या दरम्यान अगदी शिवशाही ग्रुपची एक मोठी धावसंख्या उभारण्याची. तो दुसऱ्या बाजूने अरविंद याच्यावरती जबाबदारी आहे. हो, हा चेंडू पा होता कुठे, खेळायचा होता कुठे, चेंडूची बॅट फिरली नक्की कुठे. सनी या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फलंदाज बाद. थँक्यू. सनी राखपसरे या दरम्यान जो बाद होताना पाहायला मिळाला. धापाला धावा संख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जी आहे ती एकूण 3 धावा आहेत. आणि धक्का क्रमांक पहिला या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतो सनी राखपसरेच्या रूपाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचेल तो आता शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल. किशोर गायकवाड आणि शुभम शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये आता शुभम शेळके जो आहे आणि शुभम शेळकेच्या खांद्यावरती या दरम्यान आपण पाहतोय इथे मात्र खूप मोठी जबाबदारी जी असणार आहे. पाहूया काय कर्मात मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. धापराकवती धावा संख्या जी आहे ती 3 धावा आहेत.
आणि पहा इथे अजून एक फलंदाज बाद. उठून घ्या. विवेक सिंग गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज मार्कावरती आलाय. विवेक सिंगने पहिला चेंडूवरती विकेट मिळवली. शुभम शेळकेला या दरम्यान परतावा लागले. 5 चेंडू शॉर्ट पिच होता आणि चेंडू जसा इतका झटपट अंगावरती आला की सरळ गोलंदाजाच्या आता चेंडू खेळावा लागला. शुभमच्या रूपाने दुसरा धक्का या दरम्यान बसला गेला. तर शुभम शेळकेच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तो आहे निलेश चव्हाण. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुपर 12ची लढत आणि सुपर 12च्या लढतीतील असणारा सामना क्रमांक हा आहे दुसरा. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध शिवशाही ग्रुप हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाफिया इथे मात्र एक थोडासा कानमंत्र निलेशला या दरम्यान जो दिला आहे तो किशोरने की थांबणं गरजेचं आहे. थांबलं तर इथे धावा उभ्या राहणार आहेत आणि इथं थांबणं गरजेचं असेल. आता शिवशाहीच्या कुठल्या तरी 2 फलंदाजांना खेळपट्टीवरती थांबणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. इथे पहा भन्नाट वेगाचा चेंडू पण नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नो बॉल आहे. शुभम नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. विवेक सिंग त्या गोलंदाजाला एक वॉर्निंग सुद्धा या दरम्यान दिली गेली. चेंडू उसळला गेला होता. निलेश चव्हाण फ्री हिटच्या चेंडूचा कशा प्रकारे फायदा घेतो ते आपल्याला पाहायचंय. आणि या दरम्यान हलक्या हाताने चेंडू या दरम्यान खेळून काढलाय. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू पोचला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदररित्या जो टाकला गेला. 1 धाव आहे. धाबळकर धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे 1ने जी पुढे जाईल. धाबळकर धावसंख्या 9 धावा धाबळकर या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 2 बाद 9 धावा आणि समोरच्या बाजूला फलंदाज असेल आता किशोर गायकवाड आहे. विवेक सिंग टायगर आहे. या दरम्यान पहा सुंदररित्या चेंडू जो टॅप केला गेलाय. चेंडू पोहोचेल इथे थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू सुंदररित्या कव्हर करतो. एक सिंगल इन दुहेरी अंका धावफलक 10 धावा. 2 फलंदाज बाद होणारे 2 फलंदाज आहे. एक सनी रागपसरे आणि दुसरा शुभम शेळके असे 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेले आहेत. हा चेंडू परत येतात फॉलोथ्रोमध्ये सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहतोय. उजव्या हाताने या दरम्यान मात्र चेंडू पा काऊ कॉर्नरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या बाहेर और ये 1/4 रन. एक चौकार यात्रा आपल्याला जो पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या रूपाने धापलकावरती धावसंख्या 14 धावा 2 षटके यात्रा म्हणजे संपलेले आहेत. 2 फलंदाज बाद आहे. अरविंद परत एकदा आपल्याला
गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळते. 44 एज 44 वर्षाचा असणारा हा तरुण इथे मात्र गोलंदाजी करतोय. अरविंद अय्यर समोरच्या बाजूला फलंदाज किशोर गायकवाड. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन द वॉल फलंदाज बाद. तिसरा धक्का या दरम्यान जो बसला गेलाय. 3 बाद धाबा धावसंख्या 14 धाबा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर गायकवाड बाद झालाय. नवीन फलंदाज किशोरच्या जागेवरती आता मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत सोमवंशी श्री या दरम्यान अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय, ज्याने या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण केलेली आहे असा असणारा श्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 क्रमांकाचा जर्सी मात्र ज्यांनी परिधान केलेला आहे असा असताना मात्र हा श्री नॉनट्रॅकच्या बाजूला. उजविष्टीच्या बाहेर हा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा असेल. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 15 या धावसंख्येवरती धावा फलकावर आपल्याला जो पाहायला मिळतोय. 15 वरती धापले गे 3 फलंदाज बाद आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अरविंद शुक्ला मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बातचीत पंचांबरोबर निश्चितप्रमाणे या दरम्यान जे करतायत. आज मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर फुलपगार सर आहेत. फुलपगार नाहीत, गुडपगार बरोबर ना, अशोक गुडपगार सर. आणि या दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेख पंचाकडे हलकं चापील या दरम्यान केलं गेलं होतं. एक धाव या दरम्यान पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव आली आणि या दोन्ही धावाला 1/4 रुपये असतील. धापराक धावसंख्या 17 धावा. 17 क्रमांकाचा जर्सी परिधान करून खेळणारा हा खेळाडू ज्याचं नाव आहे श्री आहे आणि 17 तारखेपासून एक क्रिकेटची स्पर्धा सुरू होते व्हॅरॅक अकॅडमी थेरगाव चिंचवड या ठिकाणी. पहिल्या क्रमांकाला प्राइज असेल 3 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाला 1.5 लाख. जिल्हास्तरीय 16 संघ असतील. पहिल्या क्रमांकाला 1.5 लाख, दुसऱ्या क्रमांकाला 75,000 रुपये. पण आपण पाहतोय मिडविकेला प्रयत्न क्षेत्ररक्षक चिन्हवरती आला. 1 धावा असेल. दुसरीचा प्रयत्न आहे. धाबा धावा संख्या 18 आहे. खुल्या गटामध्ये सुद्धा 16 संघ असणार आहेत. जिल्हास्तरीयमध्ये 16 संघ असतील. मॅन ऑफ दी सिरीज जिल्हास्तरीय मॅन ऑफ दी सिरीज काश्मीर टूर आहे खेळाडूला आणि खुल्या गटातील खेळाडूला मॅन ऑफ दी सिरीज सिंगापूर टूर आहे. बक्षीस आहे. ज्यांना ज्यांना स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा असेल खुल्या गटातील 16 संघ आणि जिल्ह्यातील असणारे 16 संघ तर विशाल कांबळे हेनरी विशाल सरांशी संपर्क साधायचा आहे अशी सर्वांना विनंती असेल. या दरम्यान आपण पाहतोय अरविंदचा अतिशय लाचा बाबा आहे. धाबलकावरती धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 20 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहे. 3 बाद 20. आणि या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट स्टेपड करून चेंडू खेळला लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार झेलत. तीन षटकं दरम्यान जी संपली गेलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे
26 धावा धावा पालकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. ड्रिंक ब्रेक ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आत. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि इथे सामना क्रमांक दुसरा आपण पाहतोय. तिसरा सामना जो होणार आहे त्या तिसऱ्या सामन्याकडे निश्चितप्रमाणे आपल्याला जायचे. तिसरा सामना होईल तो शिवतेज यांच्या विरोधात सामना जो होणार आहे या दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर शिवशाही ग्रुप यांच्यामध्ये जो सामना चालू आहे यातला पराभूत जो संघ होईल तो पोचला म्हणजे तो लढणार आहे पोचला जाईल तिसऱ्या सामन्यामध्ये. तो हॅलो हॅलो ड्रिंक ब्रेक जो आहे हा 90 सेकंदाचा आहे हे लक्षात ठेवा. मिनिटाचा वेळ जर सांगितला गेला तर मात्र मिनटं खूप वाटतात. 90 सेकंदाचा वेळ आहे ड्रिंक ब्रेक त्यामुळे वेळ वाचणं गरजेचं असेल. ड्रिंक ट्रॉलीबरोबर असणाऱ्या 2 व्यक्ती जर आपण पाहिल्या तर आता ड्रिंक ट्रॉलीबरोबर असणाऱ्या 2 व्यक्ती ज्या आहेत कुणाल वाघमरे आहेत आणि तुषार गायकवाड आमचे बाबू आणि एक टायगर अभिजिंदा आहे. हे मैदानाच्या आतमध्ये असलेलं आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्फत आता 14 षटकासाठी गोलंदाजी राहुल नाही विवेक सिंग आलाय. विवेक सिंग असेल 14 षटकासाठी. 3 षटकं संपली गेली. 26 धावा आहेत. एकूण फलंदाज बाद आहेत 3 आहेत. आता इथून पुढे निलेश चव्हाण आणि त्याच्या जोडीला असणारा श्रीकांत या दोघांना डाव सांभाळावा लागेल. कम से कम 55 ते 60 धावा इथे धापलकावरती बनावे लागतील. उन्हाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. ऊन मात्र मी म्हणते पण इथे ज्या प्रकारचे चटके बसले जातात उन्हाचे त्या प्रकारचे फटके सुद्धा पाठमधून आले पाहिजेत. एक मोठी धावसंख्या म्हणताय आणि अशा प्रकारचे मात्र डॉट बॉल मोठी धावसंख्या उभारू शकत नाही आहेत. विवेक सिंगचं मात्र कौतुक असेल. भन्नाट वेगाचा चेंडू त्याने आता जो टाकला याच्या अगोदरच्या षटकात सुद्धा विवेकने एक जबरदस्त गोलंदाजी त्याने जी केली होती आणि विवेकने याच्या अगोदरच्या षटकामध्ये धावा 11 खर्च केल्या होत्या आणि एक फलंदाज त्यांनी जो बाद केला होता. असा असणारा हा विवेक आहे. विवेक सिंग यावेळेस चेंडू वेस्टीच्या बाहेर असेल. वाईड बॉल धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 27. 14 षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असणार आहे. विवेक एक खूप मोठं नाव निश्चितप्रमाणे दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघातला असणारं हे रायझिंग स्टार आपण म्हणूया. विवेक जबरदस्त कामगिरी मात्र विवेकची आपण पाहतोय. या वेळेचा चेंडू परत एकदा डाव्या एसटीच्या बाहेर असेल. चेंडू सोडून दिलाय फलंदाजाने. परत एकदा धावले एकीने पुढे जाईल. धापला धावसंख्या 28 धावा आहे. उत्तरेश्वर करंडक आपण पाहतोय पर्व दुसरा आहे. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. 25 तारखेला ही क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. आज क्रिकेटच्या स्पर्धेचा असणारा 4था दिवस आहे. चेंडू शरीरभेदक निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळाला एक सिंगल येईल. धापलक एकीने पुढे जाईल. धापलक धावसंख्या 29 धावा धापलक होते आपल्याला पाहायला मिळते. लेग बायचीवर पण एक धाव येणार आहे. 29 वरती धापलक आत्ता जो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज 28 तारीख निश्चितप्रमाणे जे आपल्याला पाहायला मिळते 4था दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा 28 जानेवारी. आणि इथे पहा फलंदाज बाद क्लीन बोल्ड. फलंदाज बाद श्री
42 वर्षाचे असताना प्रताप भाऊ. आदरणीय या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सुशील कुंभार साहेबांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुशील साहेबांचं बरं स्वागत. खूप कमी करू का आवाज ना? हा, माईकचा आवाज थोडा कमी करा अजून. हॅलो. एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. चेंडू या दरम्यान आपण पाहतोय पूर्णपणे शुभम करा अजून आवाज कमी करा. जाऊ द्या शुभम, माईकचा आवाज कमी करा अजून. हॅलो. हा बस. शरीफ शरीफवरती आलेला हा चेंडू आपण पाहतो. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. धाबा एक वाढलाय. संघाची धावासंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचली ती आता 31 धावा. 4 फलंदाज बाद आहे. 4 बाद 31 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय सुरेख प्रकारचा हा चेंडू जो खेळला गेलाय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रुपाने धाबा पुढे जाऊन पोहोचेल. तो 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 8च्या सरासरीने मात्र धाबलक बनवलाय. एकूण फलंदाज बाद आहेत 4 बाद 32 धावा 8च्या सरासरीने धाबलक आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश चव्हाण आणि प्रताप भाऊ खांदवे स्वतः मैदानाच्या आतून या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघमालक आहेत. शिवशाही ग्रुपचे संस्थापक आहेत प्रताप भाऊ खांदवे आणि 42 वर्षाचे असणारे मात्र प्रताप भाऊ स्वतः मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला 44 वर्षाचा असणारा अरविंद सुद्धा दादाच्या वस्ती संघामध्ये आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात असणारेच प्रताप भाऊ खांदवे, त्यांचं वय 42 आहे. अशी असणारे मात्र ही सगळी तरुणांची फळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. आणि ते गोलंदाज आता गोलंदाजी मार्कावरती येणार आहे. 5व्या षटकासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कावरती सोमनाथ घुले गोलंदाजी मार्कावरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. सोमनाथ समोरच्या बाजूला प्रताप भाऊ. वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे. वेळ वाचणं गरजेचं आहे. सगळ्या खेळाडूंना विनंती असेल कारण आज 7 सामने आहेत. सामना क्रमांक 2 चालू आहे आणि वेळ वाचणं गरजेचं असेल. टायमिंग आत्ता 11:41 झालेले आहेत. त्यामुळे वेळ वाचणं गरजेचं आहे. सोमनाथ तयार. इथे बॅटची कड या दरम्यान जी घेतली गेली. अरविंद आपण पाहतोय चेंडू कव्हर करताना पाहायला मिळेल. 1 धाव आणि एका धावसंख्येने धाबलक पुढे जाईल. धाबलक धावसंख्या 33 धावा आहेत. 4 बाद 33. खूप मोठमोठे आवाज आपल्याला प्रेक्षकांच्या वतीने निश्चितप्रमाणे ऐकायला मिळत आहेत. 10 दिवसाची असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. आज 4था दिवस आपण पाहतो या मैदानावरती जो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या लढती आज होणार, उद्याही होणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. समान ताकदीचे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव असणार आहे. कम से कम शिवशाही संघाला 50-55 धावा ह्या बनवाव्या लागतील एक चांगल्या प्रकारची टफ फाईट देण्यासाठी दादाची वस्ती संघाच्या विरोधात. पण इथं जर कदाचित धापला 40-45 पर्यंत जर थांबला गेला तर एक माफक धावसंख्या पाहिजे दादाची वस्ती संघाच्या समोर. क्लीन बोल्ट. फलंदाज बाद. फलंदाज बाद. DJ आदित्य तुमच्या सगळ्यांचा बाप आला. निलेश या दरम्यान जो बाद होताना पाहायला मिळतोय तो नवीन फलंदाज सनी वाजाळे आपण पाहतोय. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 07 नंबरचा टी शर्ट मध्ये ज्यांनी परिधान केलेला आहे. 10 प्रकारची धावसंख्या आपण पाहतोय जी असणार आहे ती
33 धावा आहेत. एकूण फलंदाज बाद झाले ते 5. 5 बाद 33 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि सोमनाथला मिळालेले हे सगळ्यात मोठं यश, कारण सेट झालेला निलेश जो बाद झालाय. आता नवीन याला फलंदाज आपण पाहतो. एका बाजूला सनी जो आहे, जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय, तो नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय प्रताप खांदवे. ही नॉन ट्रॅकच्या बाजूला या दरम्यान आपल्याला पाहायमध्ये स्ट्राईकला असणारा सनी आहे. सोमनाथ या दरम्यान आपण पाहू गोलंदाजीवरती तयार आहे. उजवाताने आणि या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू असेल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करेल. स्वतः इष्टरक्षक धनराज चेंडूवरती आलाय. एक धावेल. धाबले इकडे पुढे जाईल. धाबा फलकावरती धावा संख्या 34 धावा. 5 फलंदाज बाद आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय जो सोमनाथ आहे, दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाकडून गोलंदाजी करतोय. प्रताप भाऊ आता स्वतः स्ट्राईकला असणार आहेत. सूर्यप्रकाशचा क्रिकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडूची फेकी येईपर्यंत घेतील एक सिंगल असेल आणि एका सिंगलच्या रूपाने धाबलेक पुढे जाऊन पोहोचेल. धाबलेक धावा संख्या जी आहे ती 35 धावा. 5 फलंदाज बाद आहे. 35 लॉस ऑफ 5 विकेट्स. म्हणजे करामत या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे, सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. हे सामने खूप महत्त्वाचे असणार आहेत. परत एकदा आपण पाहतो चेंडू पोचला जायला अगदी काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल राहुलचं. त्या दरम्यान एक धावेल. धाबलेक एकने पुढे जाईल. धाबलेक धावा संख्या 36 धावा. 5 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 5वं संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गाड्यांच्या बॉलमध्ये 36 धावा. 30 चेंडूमध्ये 36 झालेले आहेत. शेवटचं षटक आता टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येतो ते आपल्याला पाहिजे. मला वाटतं धनराज स्वतः गोलंदाजी मार्गावरती येणार आहे. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या. कालचा दिवस संपला. कालपर्यंत आपण पॉईंट नेट रन रेट हे कालच्या पर्यंत मर्यादित येत होते. आजपासून सुपर 12चा पॉईंट आणि नेट रन रेट हा स्पेशल असणार आहे. हा चेंडू वाईट, चेंडू खराब. सुपर 12 जसजसे गट बदलले जातील, म्हणजे जसजसे कॅटेगरी बदलल्या जातील, मग साखळी पद्धत वेगळी वेगळी, सुपर 12 वेगळे, कॉलबॅक वेगळा, सुपर 8 वेगळा. याच्यासाठी प्रत्येक वेळेस या दरम्यान चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद. सनी अंजळे या दरम्यान जो बाद झालेला आहे, सनीच्या जागेवरती नवीन फलंदाज संजय लोंढे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया संजय लोंढे काय करामत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. या दरम्यान आपण पाहतो चेंडू सुंदर जो खेळला गेला. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करेल. तिथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि चेंडू हातातून सटकला जाईल. तिथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलेक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 39 धावा धाबलेकवरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला असणारा संजय लोंढे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक गीत फेमस झालं होतं, शांताबाई, सगळ्यांना माहिती आहे. हे गीत ज्यांनी लिहिलंय तो सुद्धा पुण्याचा संजय लोंढेचा आहे, पण तो संजय लोंढे आणि हा संजय लोंढे वेगळा वेगळा आहे.
अंगाईगीत म्हणून संजय लोंढेने जे गीत लिहिलं होतं शांताबाई, त्याच्या मुलीला झोपवताना त्याला सुचलेलं गीत, संजयच्या बहिणीचं नाव प्रताप भाऊ बाद झाले. धक्का क्रमांक थँक्यू. प्रताप भाऊच्या रूपाने 7वा फलंदाज या दरम्यान बाद होताना पाहायला मिळाला. 40 धावा धाबलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज तुषार जगताप हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. संजय लोंढे आणि तुषार जगताप ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी असणार आहे. एका पाठोपाठ बसलेले धक्के संघात खूप म्हणजे अडचणीत आणताना पाहायला मिळत आहे शिवशाही ग्रुपला. बॉल अजूनही आपण पाहतोय इथे निश्चितप्रमाणे जे बाकी असतील ते 2 या डावातले 2 चेंडू बाकी आहेत. धनराज तयार. हा चेंडू सुरेख असेल. शेवटचा चेंडू यानंतर टाकला जाईल. शिवतेज संघाने यानंतर तयारीत राहायचं आहे. शिवतेज विरुद्ध या सामन्यातला पराभूत होणारा संघ असा मात्र सामना होईल. या दरम्यान चेंडू हवेत आणि अजून एक फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 8वा 8:40. एक डाव या ठिकाणी अगदी संपला गेलाय. टोटल स्कोर जर आपण पाहिला तर टोटल स्कोर इथे बनवला गेलाय 40. 41 धावा इथे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत त्या दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाला. चला शिवशाही ग्रुपला विनंती असेल क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब चला. आणि राहुल कांदवे, कुमार, अरविंद सर, हर्षल, धनराज सगळ्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची अशी मी आपल्याला विनंती करेन. चला शिवशाही ग्रुपला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये यायचे. 36 चेंडूमध्ये 40 धावा इथे या दरम्यान ज्या बनवलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 41 धावसंख्येचा पाठलाग करायच्या दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाला. पण ह्या धावा बनवायच्या आहेत म्हणजे असं नाही की इथे धावा होणार नाही. चला बॅट्समन चला दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. वेळ आपल्याकडे खूप कमी असणार आहे. चला फलंदाज चला ना दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. राहुल कांदवे फलंदाज चला. बॉल चेक करा. चला आघाडीची जोडी आपण पाहू आता जी पोचली जाईल. धनराज सर, आघाडीची जोडी आपण पाहतोय हर्षल आणि धनराज.
ही जोडी या ठिकाणी आपल्याला जे पाहिल्यामध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी बॉल चेक करून जा, बॉल घ्या आणि बॉल चेक करून तेच चेक केलेल्या 2 चेंडूंपैकी एक चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे. धाबरागाची धावसंख्या 41 धावा इथे जिंकण्यासाठी 36 चेंडूच्या बनवायच्या आहेत, पण इथे गोलंदाजी खूप अप्रतिम करावी लागणार आहे शिवशाही ग्रुपला. इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे वास्तविक पाहता आत्ताचे जे काही लॉट्स आहेत इथे आपण पाहतोय की इथे जिंकणारा पराभूत होणारा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहणार आहेत. कारण इथे लागोपाठचे 2 सामने जर पराभूत जर झालेत तर इथं कॉलबॅकला पोचावं लागेल. आणि जर इथे लागोपाठचे 2 सामने जिंकले तर सुपर 8ला मात्र तुमचा प्रवेश होणार आहे. म्हणजे इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही आहे. धाबराका धावसंख्या आपण पाहतोय जी 40 आहे. पहिल्या डावाचे बनवले 41 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान अगदी जो करायचा आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित झालेले नवनाथ शेठ काकडे जे उपस्थित झालेले आहेत, मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक स्वागत करेल. इथे सामना झटपट सुरू होणं गरजेचं असेल, त्यामुळे मी अशोक उडपकर सरांना आणि त्याचबरोबर अनमोल पवार सरांना विनंती करेल. अरे दादाची वस्तीचा कुठे 12वा 13वा ओके. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कावरती इथे शुभम शेळके, समोरच्या बाजूला हर्षल आहे. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख असेल. धाव घेतली गेली नाही. चेंडू डायरेक्ट अगदी स्टंपवरती फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. पहिला चेंडू या दरम्यान आपल्याला गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिडविकेट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रोपाने आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता सुरुवात होईल. दादाजी वस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाच्या धावफलकाला होणार ही सुरुवात. या ठिकाणी आपल्या जे पाठीमध्ये तर कडवी झुंज होणार आहे, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. कारण 40 धावा जरी बनल्या पण 41 धावसंख्येसाठी मात्र दादाची वस्ती संघाला शेवटपर्यंत झुंज द्यायची, शेवटपर्यंत झुंजायला लावायचं, हा प्रयत्न शिवशाही ग्रुपचा जो असणार आहे. आता आपल्याला पाहिजे की इथे शेवटपर्यंत झुंज होणार का, की इथे मात्र पहिल्या 3 किंवा 4 षटकात सामना संपवला जाईल. खास करून अगदी फलंदाजी आक्रमक करत धनराज आणि हर्षलकडून की 41 धावा ज्या बनवत असताना दादाच्या वस्ती संघासमोर अडचणी निर्माण होतात, ते मात्र आपल्याला पाहिजे. लफुलटा चेंडू होता. मिडॉपच्या दिशेने चेंडू असेल तिथं सनी अंजाळे आपण पाहतोय. सूर्यप्रकाशचं क्षेत्ररक्षण 1 धाव. दोन्ही फलंदाज 1-1 धावसंख्येने खातं खुलत आहेत आणि संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 रन. उजव्या पंचाला पार करून आणि या दरम्यान ही खासियत आहे हर्षलच्या बॅटची. चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. जो संकल्प है यारो, वो क्यों तुम करे?
करते करते काहे को हमारे घर वालों से कैसे चला हम क्यों डरे यहाँ के हम धाबराकवरती धावसंख्या आपण पाहतो निश्चित आपल्या या दरम्यान जे वाढली जाईल 6 धावा. एक पहिला चौकार या ठिकाणी येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे हर्षलच्या बॅटमधून हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा अक्रॉस द लाईन. इथे मात्र चेंडू आतामध्ये आला नाही. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू आपण पाहतोय इथे सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. लागोपाठचे 2 चौकार आपण पाहिले. धापल एक वाढला. दुहेरी अंक धापल जाऊन जे पोहोचलाय 10 धावा आहेत. 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. उजवा परत एकदा लागोपाठचे 2 चौकार आणि त्यानंतर हर्षलला परतावं लागेल. फलंदाज बाद. आदित्य 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 थँक्यू. बाद झाला हर्षल आणि आता हर्षलच्या जागेवरती नवीन फलंदाज अरविंद शुक्ला मित्राच्या आत्मने दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 10 अंकावरती पहिला फलंदाज बाद होताना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. नवीन फलंदाज अरविंद मैदानाच्या आतमध्ये पोहोचणारे. धनराज जगदीशच्या जोडीला आहे. 2 चौकार आले. त्यानंतर एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. आणि काल व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून एक गोष्ट सगळीकडे मात्र जी पसरली जाते की एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्याचं अपघाती निधन झालं. त्याचं कारण पण आपल्यापर्यंत पोचलं गेलं की सेफ्टी गार्ड न वापरल्यामुळे चेंडू जो गोलंदाजाने टाकला अवघड जागी मात्र चेंडू त्याला लागला गेला आणि सेफ्टी गार्ड नसल्यामुळे त्याला आयुष्य गमावं लागलं. त्यामुळे इथं सुद्धा आपण प्रत्येकाने काळजी घेणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाने सेफ्टी गार्ड इथं वापरणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपली काळजी घेणं इथं गरजेचं आहे. कारण हा जीव परत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट खेळण्याच्या अगोदर किंवा त्यानंतर आपल्या जो काही चहा नाश्ता जो असतो, जो काही आपला डाएट आहे तोही करणं सगळ्यात गरजेचं आहे. कारण सारखं क्रिकेट खेळ या दरम्यान चेंडू हवेत असेल आणि 1-2 झेल सुटला. एकाच हातात झेल घेण्याचा प्रयत्न केला होता अरविंदला. या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे जीवदान मिळते. उजव्या हाताने परत एकदा गोलंदाजी प्रकृती तयार असणार आहे. सनी रागपसरे समोरच्या बाजूला धनराज आहे. उजवीष्टीच्या बार वाईट बॉल. धाबलेक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल तो. आता टोटल स्कोर 12 धावा धाबलेक आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज परत एकदा गोलंदाजीवरती तयार. इथे मात्र चेंडू हवेत. पायचे झेल यावेळेस झालाय आणि धनराजला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. धनराजच्या रूपाने धक्का क्रमांक या दरम्यान तो बसला जाईल. दुसरा 2 गड्यांच्या मूक 12 धावा धाबलेकरच्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीची जोडी जी बाद झाली आता अरविंद आणि त्याच्या जोडीला असणारा नवीन फलंदाज सूरज
ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी असणार आहे. सूरज आणि अरविंद ही जोडी या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते. 12 धावा आहे, 2 फलंदाज बाद आहेत, 41 धावा संख्येचा पाठलाग जो करायचा आहे. सनी रागपसरे इथे गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळते. आपण चर्चा करत होते की सकाळच्या सत्रामध्ये किंवा दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तुमचं तसं पोटात तुमचा आहार पण गेला पाहिजे. नाही तर सारखंच कधी कधी आपण काय करतो, क्रिकेट खेळायच्या नादामध्ये आपण ताणबुक सगळे विसरले जातो आणि वातावरण थोडंसं खराब आहे. विकनेसपणा हा इथे चेंडू हवेत, जेल झाला. अरविंदला सुद्धा परतावं लागेल. DJ आदित्य ज्ञानो तुमच्या सगळ्यांचा बाप आला. इथे धक्का क्रमांक बसला जाईल तो आता मैदानाच्या आतमध्ये तो तिसरा आहे. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आज सनी रागपसरे असणार आहे. पाफिया अरविंदला सुद्धा परतावं लागलं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक खांदवे. मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे हॅट्रिक बॉल आणि समोरच्या बाजूला सूरज असणार आहे. आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये आता सूरजच्या आणि प्रतीकच्या खांद्याची खूप मोठी जबाबदारी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. सनी आणि एका बाजूला आपण पाहतो निलेश चव्हाण थोडीशी बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक झेल धनराजच्या घेतला निलेश चव्हाणने, एक झेल घेतला अरविंदचा शुभम शेळकेने. असे 2 फलंदाज लागोपाठचे बाद केले सनी रागपसरेने. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. 12 धावा आहेत, 12 रन. स्टेनच्या पाठीमागे असणारा श्री आपण पाहतोय श्रीकांत सोमवंशी आपण पाहतोय स्टेनच्या पाठीमागे. हॅट्रिक बॉल, सनी गोलंदाजीवरती तयार. आणि या दरम्यान चेंडू मात्र फुल पॉवरफुल आणि KL राहुलची आठवण करून देणारा हा एक सूर्यप्रकाशचा फटका 4 रन चौकार आहे. धावा फलकावरती धावासंख्या आपण पाहून निश्चितप्रमाणे वाढली जाईल. संघाची धावासंख्या जी आहे ती इथे 16 धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 16 रन. रिवाचा प्रयत्न होता, पंचाकडे हलकं सापील या दरम्यान जे केलं जाते. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असेल. एकूण फलंदाज आपण पाहतो इथे बाद जे आहे ते 3 आहेत, 3 बाद, 16 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आणि विकेट संघाला वाचवणारे आहेत. आणि इथे मात्र स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 1 धाव धाबले की पुढे जाईल. धावा फलकावरती धावा संख्या आपण पाहतोय 17 धावा धावा फलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर समीकरण जे आहे शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 24 धावा ह्या बनवायच्या आहेत. 24 चेंडू 24. इथे सामना रंगला जाणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. काल आपल्या हातामध्ये आली जी काही बातमी आहे ती खेळत असताना सेफ्टी गार्ड न वापरल्यामुळे त्या खेळाडूचं झालेलं जे काही निधन आपल्या जे पाहिल्यामध्ये अपघाती मृत्यू, निश्चितप्रमाणे त्या खेळाडूचा आपल्याला जो पाहिला जी गोष्ट आपल्यापर्यंत सगळ्यांच्याच मोबाईलपर्यंत जी पोचली गेलेली आहे की निलंगा तालुक्यातील शेडोळ या गावातील असणारा अमोल धुमाळ हा क्रिकेट सामन्यादरम्यान बॉल लागून त्याचा मृत्यू झाला बॅटिंग करत असताना. गार्ड न वापरल्यामुळे मात्र हा अपघात झालेला आहे. या दरम्यान आपण पाहतो चेंडू फाईन लेगला खेळला जाईल. गॅपमध्ये चेंडू खेळला जातोय आणि चेंडू पाहता पाहता इथे अडवला जाईल की काय क्षेत्ररक्षण करा बरे. 4 रन. धाबळ्या चौकाराच्या पडे वाढणारे संख्या 21 धावा ज्या बनवल्या गेल्यात. अजून 20 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अजून एक 20 धावा संख्येचा बाटला करायचा आहे. 23 चेंडू जे टाकायचे बाकी असणार आहेत. आणि गोलंदाजी मार्कावरती जो काही गोलंदाज आहे तो गोलंदाजी मार्कावरती शुभम शेळके या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय.
कधी कधी तुम्ही पहा एखादी गोष्ट सारखी वारंवार सांगून जर काही गोष्ट समजत नसेल. या दरम्यान चेंडू हवेत. इथे झेल झालाय पहा आणि फलंदाज सूरज बाद. मी एक फुलता एक मी पाटणाचा मी एक फुलता एक मी गाडीने फिरीन मी तारी फिरीन मी माडीवर जाईन मी घोडीवर चढीन मी पाटणाचा सूरजच्या रोपाने धक्का क्रमांक बसला जाईल. तो आता इथे चौथा फलंदाज बाद होतो. नाही दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालाय नवीन फलंदाज सूरजच्या जागेवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो कुमार हरगुडे हा नवीन फलंदाज या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. अजूनही 20 धावा इथे ज्या बनवायच्या आहेत. ते सामना सहजासहजी संपणार आहे. इथे विकेट सगळ्यात महत्त्वाच्या राहतील. इथे विकेट जर वारंवार पडत राहिल्या तर संघ थोड्याच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण उर्वरित चेंडू जे शिल्लक आहेत ते अजूनही 22 आणि बनवायचे आहेत 20 धावा आणि एकूण फलंदाज बाद आहेत ते 4. अजून 6 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे ते शेखरभाऊ मोजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर रवी निंबाळकर ते सुद्धा ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. वाईट चेंडू मात्र खराब आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जे अशोक गुडपागार सर जे आहेत MCAच्या गौंजीच्या स्टेडियमवरती ज्यांना आपण नेहमी पाहतो. रणजी ट्रॉफीमध्ये जे नेहमीच अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये असतात असे असणारे ते पंच आहेत अशोक सर जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. अनमोल सर सुद्धा रणजी ट्रॉफीमध्ये आपण ज्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत असतो असे असणारे दोन्ही हे अंपायर्स आहेत आणि अनुभव खूप सारा आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले पहा. त्या दरम्यान एक धावील 22च्या रूपाने हे एक सिंगल आली. धाबलक इकडे पुढे जाईल. धाबलका धावा संख्या 23 धावा 4 फलंदाज बाद. समीकरण जे आहे 21 चेंडू आणि 18 धावा. 21 चेंडू 18 बनवायचे आहेत. सामना गोलंदाज सय्यर उजव्या हाताने परत एकदा शुभम शेळके गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे. उजव्या हाताने 12 करेल. हा चेंडू पूर्णपणे सोडून दिलाय कुमार हरगुडेने कारण प्रमाणापेक्षा जास्त चेंडू शरीरावरती येताना पाहायला मिळाला. कारण इथं धोकापात करायचा नाही आहे. कारण एकूण 4 फलंदाज जे बाद झाले त्यामुळे आता प्रतीक आणि त्याचबरोबर कुमार या यंग ब्रिगेडला दादाच्या वस्तीला जिंकून देण्याची जबाबदारी जी पार पडायची आहे. शुभम तयार उजव्या हाताने मारा आहे. इथे मात्र 5 चेंडू पोचला त्याला अगदी काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल तिथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल आली. धाबलका धावा संख्या 24 आहे. 4 फलंदाज बाद आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि बनवायचे आहेत 17 धावा. 19 चेंडूमध्ये 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. शुभम तयार आणि या दरम्यान प्रतीकच्या पाठमधून चेंडू पोचला गेला. समोरच्या बाजूला स्त्री चेंडू कव्हर करेल. एक धावेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. धाबलकेकडे पुढे जाणारे धाबलकावर धावसंख्या टोटल स्कोर 25 धावा 25 रन 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर के बाद अभी भी 18 गेंदे आना बाकी है और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. ड्रिंक ट्रॉली मैदान के अंदर अभी आ रही. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आयोजक संयोजकाची भूमिका पार पाडणारा आमचा उत्तरेश्वर तरुण मंडळ लोहगावचा राजा आहे. त्याच्यामध्ये आमचे निलेश दादा निंबाळकर आहेत. अतुल भाऊ खांदवे आहेत. सूरज दादा निंबाळकर आहे. योगेशजी निंबाळकर आहेत. त्याबरोबर आदरणीय आमचे कुमार शेळके आहेत. आदरणीय रामदासजी खांदवे आहेत. आदरणीय आदिनाथजी निंबाळकर आहेत. आदरणीय
अनिकेत निंबाळकर आहेत, त्याचबरोबर सुमित निंबाळकर आहे, प्रशांत घोडके आहेत, अनुराग स्वाईन आहे, चेतन पवार आहे, कुणाल वाघमारे, टायगर अभि जिंदा आहे, तेजस निंबाळकर आहेत, मयूर मुरकुटे, माझो रवींद्र निंबाळकर, जीवन निंबाळकर, अनिकेत गावडे, निखिल मुरकुडे, शाबाज शेख, संदेश नानगुडे, शशिकांत कौशल्य आणि खूप सारा त्यांचा मित्रपरिवार या दरम्यान आपल्याला पाहिलं होते. खास करून नाव आमच्या तेजसचं सुद्धा जे आहे की आमचे लाईव्ह निखिल बाबर जे आहेत, जशी तेजसबरोबर मैत्री झाली ना तशी मनातली भीतीच निघून गेली. असे असणारे तेजस आहेत. दुसऱ्या बाजूने लाईव्ह समालोचन ऐकण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते आदरणीय आमचे अमर साठे सर आहेत, सुमित सोनवणे सर आहेत, मावळ तालुक्याचा एक बुलंद आवाज. निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे पाहिले मिळत आहेत, मी दोन्ही मित्रांचं मनपूर्वक स्वागत करेल. हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहे. आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने जोडले गेलेला मित्रपरिवार जो आहे अमर साठे आणि त्याचबरोबर सुमित सोनवणे, दोन्ही मित्रांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्रिंक ब्रेक जो होता तो या ठिकाणी अगदी पूर्णपणे जो संपला गेलेला आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं संपली गेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 25 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतं. 25 रन और जीतने के लिए अभी भी 18 गेंदों में 16 रनों की जरूरत है. गोलंदाज स्वतः श्रीकांत सोमवंशी श्री मैदानाच्या आतून या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय प्रत्येकच्या पाठमधून चेंडू पोचला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तिथे मात्र चेंडू कव्हर केला जाईल. त्या दरम्यान एक सिंगल आली, धाबले एकीकडे पुढे जाईल. धाबल्यावरती धावा संख्या 26 धावा आहेत. 4 फलंदाज दरम्यान बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू जे शिल्लक राहणार आहेत ते अजूनही 17 आणि बनवायच्यात 15 धावा. 17 चेंडूत 15. पहा इथे 40 धावा जरी बनवल्या असतील, 41 जरी बनवायच्या असतील, हा जो उंच सावल्यांचा खेळ आहे, इथं धावा बनवायच्या आहेत, इथं धावा थांबवायच्या आहेत, हा उंच सावल्यांचा जो काही खेळ आहे ना तो मात्र मैदानाच्या आतून रंगला गेलेला आहे. इथे मात्र खूप उंची घेतलेला चेंडू झेल होऊ शकला नाही आणि चेंडू पोहोचल्या दरम्यान अगदी काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. आणि या चौकाराच्या रूपाने मात्र धावल्या पुढे जाऊन पोहोचणारे संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 30 धावा, म्हणजे अजून 11 बनवायचे आहेत. 41चा पाठलाग, 11 धावा अजूनही बनवायचे आहेत. आणि जर याच्यानंतर अजून एखादा मोठा फटका आला तर साबण्यावरती घोरपडीसारखी मजबूत पकड दादाची वस्ती मात्र करणार आहे. आता आपल्याला पाहिजे की इथे श्रीकांतकडून एखादा फलंदाज बाद केला जातो का, किंवा डॉट चेंडू येतात का, की कुमारकडून होणारी फलंदाजी अतिशय अप्रतिम होती ते आपल्याला पाहिजे. चेंडू हवेत, इथे झेल, फलंदाज बाद. तेराव्या 14व्या 15व्याच्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आमचे तेजस मोचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमचे ऑर्गनायझर तेजस निंबाळकर सुद्धा आहेत. आणि ज्याने आता झेल घेतलाय तो ऋत्विक मोजे, एक सूर्यप्रकाशचा झेल घेताना पाहायला मिळाला. कुमार हरगुडेचा 5वा फलंदाज बाद झालाय. 5 बाद, धावफलक धावसंख्या 30 आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तो विवेक सिंग. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवतेजचा असणारा संघ जो आहे तो आता आपण रेडी राहा. शिवतेज टीम आणि टीमच्या कॅप्टनने आता इथं समन्वय कक्षेमध्ये संपर्क साधायचा आहे, कारण यानंतर शिवतेज विरुद्ध जो संघ मैदानाच्या आतमध्ये आता या दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरोधात शिवशाही ग्रुप जो आहे याच्यात जो पराभूत होईल तो शिवतेज बरोबर मात्र लढणार आहे.
भन्नाट वेग या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. पंचाकडे हलकंसं अपील केलं गेलं होतं. अपील पूर्णपणे जे फेटाळून लावलं गेलेलं आहे. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय परत एकदा श्री तयार आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय अतिशय सुरेख टाकला जाईल. समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 13 चेंडू आणि 11 धावा पहा. एक चौकार जो आला होता त्या चौकारानंतरची गोलंदाजी आपण पाहिली ना जी स्त्रीची आहे जबरदस्त आहे. अजून प्रताप भाऊ गोलंदाजी मार्गावरती यायचे आहेत. या दरम्यान पंचाकडे हलकंसं अपील या दरम्यान केलं गेले. पंचाकडे खूप मोठं अपील केलं गेलं होतं. अपील लेग बाईच्या रूपाने मला वाटतं पंच कळवत आहेत. ही एक धाव आहे पण तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. रिव्ह्यू घेतलाय. या तिसऱ्या पंचाकडे निर्णय या ठिकाणी जो आलेला आहे. लेग बायच्या रूपाने एक सिंगल या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते धावसंख्या धावसंख्या निश्चितप्रमाणे एकने पुढे जाईल. संघात धावसंख्या 31 धावा आहेत. एकूण फलंदाज बाद आहेत ते 5 बाद 31 धावा 12 चेंडू आणि 10 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. कॉफी कोणाची केली जात नाही निखिल सर. कॉफी अशा व्यक्तीची केली जाते. कॉफी अशा गोष्टीची केली जाते जी फेमस आहे. कोणाच्याही गोष्टींची कॉफी केली जात नाही. कोणाच्या गोष्टीचा वापर केला जात नाही. जी लोक चांगली आहेत ज्यांचं काम चांगलं आहे त्याच व्यक्तींची कॉपी केली जाते. त्याच व्यक्तींना डोळ्यासमोर आदर्श ठेवलं जातं. हे सोपं नाही. त्यामुळे आपण राग नाही म्हणायचा कुठल्या गोष्टीचा. 12 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार. स्वतः प्रताप भाऊ गोलंदाजीवरती तयार. समोरच्या बाजूला प्रतीक. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. सनी रागपसरे इथे मात्र चेंडू कव्हर केले. शेवटचे 11 चेंडू आणि 9 धावा इथे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. हा सामना पहा इथे शेवटच्या षटकापर्यंत जर पोहोचायचा असेल शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचायचा असेल तर हा सामना शेवटचे 6 चेंडू 5 किंवा 6 चेंडू 6 राहणं गरजेचं आहे. वेक बाफिया पण इथे मोठा फटका जर आला तर सामन्याची रंगत निघून जाणार आहे. त्यामुळे इथं मोठा फटका खेळला जाईल का किंवा सिंगल डबलवरती सुद्धा जास्तीत जास्त भर जरी दिला तरी इथं सामन्यावरती पकड येणार आहे. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणात आपण पाहतोय थोडासा बदल निश्चितप्रमाणे दरम्यान जो केला गेलेला आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. प्रताप भाऊ तयार. उजव्या हाताने 12 करतील. 11 गेंदे 9 रन. इथे मात्र जेल झालाय पा. विवेक सिंगला परतावं लागेल. धक्का क्रमांक 6.
एका पाठोपाठ धक्के बसताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पहा इथे मी पहिल्या दिवसापासून सांगतो ना, इथे जिंकणं सोपं नाही. धावा फलकावरती धावा संख्या अवघ्या 40 असताना शिवशाही ग्रुपने तो विडा उचलला की 41 होत असताना सुद्धा आम्ही शेवटपर्यंत झुंज देणार. हा विडा उचलल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे एकूण फलंदाज 5 झाले, 6 धावा धावा संख्या 32 आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो काळूराम शिंदे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल जो स्ट्राईकला असणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 10 आणि बनवायचे आहेत 9 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. 10 गेंदे और 9 रन और भी जीतने के लिए जो बनाने. पाहूया काय करावत मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. गोलंदाज कधी प्रताप भाऊ तयार. आणि आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो त्या मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका आला, षटकार आलेला आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका आणि त्यामुळे सामन्यावरती मजबूत पकड करण्याचं काम दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. धावफलक वाढला, संघाची धावसंख्या टोटल स्कोर 38. अजून 3 धावा बनवायच्या आहेत आणि 8 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. 8 चेंडू 3. सामना खूप रंगतदार अवस्थेत आहे. पहा गोलंदाज प्रत्येकदा प्रताप भाऊ खांदे गोलंदाजीवरती तयार. 8 चेंडू आणि 3 धावा आणि हा वाईट बॉल आहे. 8 चेंडू 2. हा चेंडू डॉट. 7 चेंडू 2 धावा. शफल विकळण्याचा प्रयत्न आणि इथे वाईटची मागणी फलंदाज अगदी वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 2 धावा. हा चेंडू बराचसा निर्णायक आहे. गोलंदाज तयार. वाईट चेंडू वाईट. सामना बरोबरीत, स्कोर लेवल, सामना टाय. आणि आता आपल्याला पाहिजे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी एका धावसंख्येचं लक्ष असणार आहे. अजून 7 चेंडू जे बाकी आहेत. 7 चेंडू बाकी आहेत. हलक्या हाताने चेंडू यात्रा ढकलला आहे आणि इथे एक धाव जी घेतली गेली आणि इथे सामना दादाची वस्ती स्पोर्ट्स संघाने जिंकलाय. शिवशाही आणि शिवतेज टॉससाठी लगेच चला. शिवतेज आणि शिवशाही टॉससाठी चला. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. टाकू मला गोड